देश के प्रधानमंत्री हमारे नरेंद्र मोदी जी को जितना दुख शायद हम लोगों को हुआ होगा, मेरी अमरावती के लोगों को हुआ होगा की 5 लाख वोटिंग मतदान घेऊनही सुद्धा काही मतामुळे आपण पराभूत झालो. मला तर काही क्षण ते अटल बिहारी वाजपेयीजींचं काळ आठवत होता की एक सीटमुळे असं वाटत होता की मोदीजी परत प्रधानमंत्री बनतील की नाही बनतील. तो काळ परिस्थिती उभी झाली होती, पण देव असतो आणि तेच देव मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले आणि ते परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. आणि त्या दिवशी फक्त आमच्यासारखे जे पराभूत नाही झाले, जे झालेले लोक आहेत पक्षामधून, ते सुद्धा आनंदित झाले ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली. आणि ज्यांनी माझ्यासाठी काम केलं आहे, जेवढे पदाधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही काम केलं म्हणून मी 5,06,000 पर्यंत पोहोचली. त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून पहिले धन्यवाद. खूप काहीच बोलणार नाहीये. मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. मी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली होती. पहिल्यांदा कमळ अमरावतीमध्ये ॲज अ लोकसभा सिंबल आम्हाला भेटलं होतं. कोणाची चूक नाही आहे. मला असं वाटतं आम्हीच कुठे कमी पडलो आणि 10,000 आपला पराभव झाला. गणित आपले सगळे लोक लावत असतात, त्या गणिताला मी मानत नाही. ॲज अ उमेदवार आणि ॲज अ खासदार मी 5 वर्ष काम केलं होतं आणि मला माझे कामावर पूर्ण भरोसा होता आणि मोदीजींचे या देशावर कामाचं आढावा घेऊन मी लोकांसमोर जात होती आणि तेच सांगत होती. आणि कुठे ना कुठे आपणच कमी पडलो आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी, मी आतापर्यंत तेच चिंता करत आहे की आपण पराभूत झालो कसे. मोदीजींचे विरोधाचे मतदान त्यांनी इमानदारीने मत दिले. आपण आपलं प्रेम दाखवण्यात कुठे ना कुठे कमी झालो. फक्त तेवढेच चिंता मी माझा करत आहे. पण एक गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा, अमरावतीचा कोणताही नेता जे पार्लमेंटला एकदा रिप्रेझेंट करते तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये शांत बसत नाही. आणि मी देशावर जाऊन माझी अमरावतीचा झेंडा पार्लमेंटमध्ये नाही लावू शकते, पण मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नक्की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मी जाऊन नक्की काम करणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही. कारण मी माझ्या जीवनामध्ये शून्यापासून ग्रो केलेलं आहे आणि इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि कोणालाही आशिष भाऊ, जेव्हा देवेंद्रजींना उत्तर द्यावं लागलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि केंद्राला जाऊन, त्यावेळी असं वाटलं की आम्ही खरे कमी पडलो की आज त्यांना ही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना केंद्रामध्ये जाऊन उत्तर द्यावं लागलं. जर आम्ही पुरलो असतो आणि आम्ही आमची सीट दिली असती तर ते आज जाऊन चांगल्या पद्धतीने तिथे उत्तर दिले असते. पण मी आजपर्यंत कोणत्या पक्षाची जबाबदारी हातात घेतली नव्हती आणि स्वतःला पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून कधीही संबोधित कुठे केलं नाही. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी आली त्या दिवशीपासून आणि मला वाटते शेवटच्या टोकापर्यंत मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून निर्माण केली. आणि चिंता सगळे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नक्की केली पाहिजे. ज्या ट्रायबल क्षेत्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रायबल क्षेत्र जिथे आपल्याला मतदान संविधानामुळे, आरक्षणामुळे सगळे ट्रायबल आदिवासी क्षेत्रामध्ये कमी पडलं, पण माझं ट्रायबल क्षेत्र त्यांनी मला पुढे ठेवलं. त्याचा नेहमी मला अभिमान झाला. जिथे आरक्षणाची सगळ्यात मोठी भीती होती त्या क्षेत्रामध्ये मला सगळ्यांनी, त्या आदिवासी लोकांनी आणि पूर्ण मेलघाटमध्ये राहणाऱ्या लोकांनी मला पुढे ठेवलं. ग्रामीण क्षेत्रामध्ये जिथे आम्हाला वाटत होता की शेतकरीमध्ये नाराजगी आहे, शेतकरी नाराज आहे, त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये मी बरोबरीत उभी राहिली. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. पण काही गोष्टी कसे घडल्या, काय घडलं, माझ्यापेक्षा आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे. मी डेडिकेशननी काम केलं की मी मोदीजींना ही सीट दिली पाहिजे
आणि आम्ही कमी पडलो आणि मी सीट घेऊ शकलो नाही, त्या गोष्टीचं खंत राहील. पण येणाऱ्या भविष्यामध्ये हे सगळी गोष्टी नवनीत राणाला थांबू शकणार नाहीये. कोणी जरी म्हणत असाल, नवनीत राणा फक्त लिटिल बेंड इज नेव्हर एंड, हे गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सच्ची कार्यकर्ता म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा आहेत, त्यापैकी 5 विधानसभा हा कमळ सिंबलला गेला पाहिजे. त्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. फक्त तेवढीच गाठ मारा, जे झालं ते सगळं बाजूनी ठेवून आपण ही सीट देवेंद्रजींना 6 मतदारसंघामध्ये 5 मतदारसंघ कमळ सिंबलला आपण देवेंद्रजींना दादांना दिली पाहिजे. त्या गोष्टीची आज जेवढेही लोक इथे बसलेले आहेत, सगळे माझ्यापेक्षा या पक्षामध्ये अनुभव आहे.